या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत लीला तीनही सुनांना बोलावून घेते तर त्या तिघीजणी रागातच लीलाकडे बघत असतात आणि आपापसात म्हणत असतात की आता हिने कशासाठी बोलावलं आहे काय माहीत. तर लीला त्या तिघींकडे बघतही नाही, ती फक्त तिच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित असते आणि त्यामुळे सरू घाबरूनच म्हणते की वहिनी ही लीला नेमकं काय लिहित असेल डायरीमध्ये, ती या घराचे पुन्हा नियम तर बदलणार नाही ना. तर लक्ष्मी म्हणत असते की ती असं काही करणार नाही, तू घाबरू नको. तर दुर्गा म्हणत असते की आपण इथे थांबायलाच नको आणि त्यामुळे त्या तिघीजणी तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र तितक्यात लीला त्यांना थांबवते आणि मग त्यानंतर ती त्या तिघींजवळ जात म्हणते की मी या डायरीमध्ये आपल्या घरातली सगळी कामं लिहिली आहेत आणि आजपासून ही सगळी कामं तुम्हा तिघींना करायची आहेत हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला जी जी कामं वाटून देईल ती ती कामं तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायची आणि मला रिपोर्ट करायचा. आणि लीलाचं ते बोलणं ऐकून त्या तिघीही खूप चिडतात. त्यानंतर मग लीला सरूकडे जाते आणि तिला सांगते की आजपासून जेवणाचा मेन्यू तू ठरवायचा आणि जेवणसुद्धा तूच बनवायचं. आणि ते ऐकून सरू तर घाबरतेच. ती लीलाला काही बोलणार, मात्र तितक्यात लीला लक्ष्मीकडे जाते आणि तिला सांगते की आजपासून सगळी ग्रॉसरी शॉपिंग तू करायची, घरात जे काही सामान हवं असेल ते सगळं तू घेऊन यायचं. आणि ते ऐकून लक्ष्मीसुद्धा चिडते. त्यानंतर मग लीला दुर्गाकडे जाते आणि तिला सांगते की सगळं स्टाफ मॅनेजमेंट तू बघायचं. माझ्या असं लक्षात आलं आहे की आपल्या घरामध्ये 20 जणांचा स्टाफ आहे आणि मला नाही असं वाटत की एवढ्या स्टाफची काही गरज आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये फक्त 9 जणांचा स्टाफ ठेव आणि इतरांना हॉटेलमध्ये ट्रान्सफर कर. आणि ते ऐकून दुर्गा खूप चिडते, पण लीला तिचं काही ऐकून घेत नाही आणि त्या तिघींना सांगते की लवकरात लवकर आपापली कामं पूर्ण करा आणि मला रिपोर्ट करा. आणि मग ती तेथून निघून जाते. तर सरू म्हणत असते की वहिनी, लीलाने मला जेवण बनवायचं काम सांगितलंय पण मला तर काहीच बनवता येत नाही, त्यापेक्षा आपण आपलं काम एक्सचेंज करूयात का. तर लक्ष्मी म्हणत असते की अगं मला तरी कुठे ग्रॉसरी शॉपिंग करता येते आणि मला जेवणसुद्धा बनवता येत नाही. आपण लीलासोबत जाऊन बोलायला हवं. आणि मग त्या याबद्दल दुर्गालासुद्धा विचारतात. मात्र दुर्गा म्हणते की लीलाने आपल्याला जी कामं दिली आहेत तीच कामं आपण करायची. तर सरू आणि लक्ष्मी म्हणत असतात की वहिनी पण ही कामं तर आपल्याला येतच नाहीत ना. पण दुर्गा म्हणत असते की तो आपला नाही तर तिचा प्रॉब्लेम आहे. आपलं काम फक्त तिला रिपोर्ट करणं आहे. त्यामुळे तिने आपल्याला जी कामं दिलीत ना ती आपल्याला जमतील तशी आपण करायची आणि तिला रिपोर्ट द्यायचा, बाकी ती बघून घेईल. आणि त्यावर त्या दोघीही हसतच हो म्हणतात. दुसरीकडे एजंटची मीटिंग झालेली असते आणि त्यांच्यासोबत जो क्लायंट असतो तो एजंटना सांगतो की मी माझ्या बायकोसोबत फिरायला जाणार आहे, तुमचंसुद्धा नवीनच लग्न झालं आहे ना, तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन यायला हवं होतं. तर एजंट म्हणत असतात की हो पण ही बिझनेस मीटिंग आहे ना. मात्र तो क्लायंट म्हणतो की आपल्याला तेवढाच आपल्या बायकोसोबत वेळ घालवता येतो, हवं तर तुम्ही तुमच्या मिसेसला कॉल करा आणि त्यांना विचारा, जर त्यांना पॉसिबल होत असेल तर त्यांना इकडे बोलावून घ्या. आणि त्यावर एजे फक्त हो म्हणतात आणि मग तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र जात असताना ते मनाशी विचार करत असतात की मी एकदा लीलाला विचारून बघू का, जर तिला शक्य असेल तर ती नक्कीच दिल्लीला येईल. आणि मग त्यानंतर ते लीलाला कॉलसुद्धा करतात आणि एजे स्वतःहून कॉल करतायत हे बघून लीला तर खूपच खुश होते आणि आनंदाने त्यांना सांगते की एजे मला आत्ता तुमचीच आठवण येत होती आणि तुम्ही कॉल केलात. मात्र एजे तिला असं म्हणतात की चुकून कॉल लागला आणि ते ऐकून लीला रागातच तो कॉल कट करते. मात्र एजे पुन्हा करतात तर लीला विचारत असते की काय काम आहे एजे. तर एजे तिला विचारतात की काय करतेस तू. त्यावर लीला म्हणते की एजे मला ना खरंच खूप कामं आहेत. मात्र त्यानंतर ती एजेंना विचारते की तुमचं काही काम होतं का. मात्र एजे तिला त्यांच्या मनातील गोष्ट सांगत नाही आणि फोन ठेवून देतात. त्यामुळे लीला खूप वैतागते. ती मनाशी म्हणत असते की एजे तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट मोकळेपणाने कधी सांगणार आहात काय माहीत. त्यानंतर मग ती रेवूला भेटण्यासाठी घरी जाते. तर रेवूने एक नवीन केक बनवलेला असतो आणि तो जेव्हा लीला टेस्ट करते तेव्हा ती खूपच खुश होते. तिला तो केक खूप आवडतो. ती रेवूचं खूप कौतुक करते. तर रेवू म्हणत असते की ताई मला ना माझी बेकरी खूप मोठी करायची आहे. एजंटनी मला जे वाउचर दिला आहे ना त्यातून मला अनेक इक्विपमेंट्ससुद्धा आणायची आहेत. मात्र ती इक्विपमेंट्स जर मी आणली तर आपल्या बेकरीत ठेवायला जागाच नाही आहेत. नंतर मग आपल्याला पुन्हा मोठी जागासुद्धा बघावी लागेल. त्यामुळे काय करावं ना तेच मला सुचत नाही आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकामध्ये गुंतलेली आहे.
आणि ते ऐकून लीला तिला समजावत म्हणते की रेऊ काळजी करू नको, आपण एका एका गोष्टीतून मार्ग काढूयात, सगळं काही ठीक होईल आणि तुझं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. आणि ते ऐकून रेऊ खुश होते. त्यानंतर मग लीला तिला सांगते की अनेक बँका बिझनेससाठी लोन देतात, आपण अशा लोनची चौकशी करूयात आणि मग बेकरीसाठी लोन घेऊयात. ते ऐकून रेऊ खुश होते, पण ती म्हणत असते की मला याबद्दल फारसं काही माहीत नाही. तर लीला म्हणते की काही हरकत नाही, तू तुझी बेसिक डॉक्युमेंट्स घे, आपण आज चौकशी करूयात. आणि त्यावर रेऊ हो म्हणत लगेच तिचे डॉक्युमेंट्स आणायला जाते. पण हे सगळं कालिंदी ऐकत असते आणि रेऊ तेथून गेल्यावर ती रागातच बाहेर येते आणि लीलाला म्हणते की काय दळभद्री आयडियाज देत आहे ग तू माझ्या रेऊला, कशाला लोन हवं आहे, त्यापेक्षा तिच्या आणि यशच्या लग्नाचं बघ, जर त्या दोघांचं लग्न झालं ना तर माझी रेऊ एक काय अशा मोठ्या मोठ्या 4-5 बेकऱ्या घेईल. मात्र त्यावर लीला तिला समजवण्याचा प्रयत्न करते की लग्न होणं गरजेचं आहेच, पण त्याआधी रेऊने स्वतःच्या पायांवर उभं राहायला नको का. मात्र कालिंदी काही ऐकून घेत नाही. ती म्हणत असते की अगं किती दिवस झालेत, रेऊ आणि यशच्या नात्याबद्दल तुझ्या घरच्यांना कळलं आहे, पण पुढे काही ते बोललेच नाही. आत्तापर्यंत तर त्या दोघांचा साखरपुडा व्हायला हवा होता ना, तू काहीच का करत नाही आहे. आणि त्यावर लीला कालिंदीला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की मावशी आई तू काळजी करू नको, लवकरच यशचं आणि आपल्या रेऊचं लग्न होईल, मी जबाबदारी घेतली आहे ना, मग तू का टेन्शन घेते. मात्र त्यावर कालिंदी म्हणते की तू जबाबदारी घेतली आहे ना म्हणूनच मला काळजी वाटते. आणि मग ती लीलाला धमकी देतच म्हणते की जेव्हा आता एजे दिल्लीवरून परत येतील ना तेव्हा त्यांच्यापुढे तू लगेच हा विषय काढायचा. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र लीला मनाशी म्हणत असते की मावशी आई मी आधी रेऊला तिच्या पायांवर उभं करणार, एकदा का तिची बेकरी व्यवस्थितपणे सुरू झाली की मग आपण लग्नाचं सुद्धा बघूयात, हळूहळू आपल्या या घराची घडीसुद्धा व्यवस्थित बसेल. तर दुसरीकडे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी हातात हात देऊन उभ्या असतात. दुर्गा म्हणत असते की काही झालं ना तरी आपण आपल्यातली एकी मोडायची नाही. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. तर दुर्गा त्यांना सांगते की आता ती लीला आपल्याला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करेल, मात्र काही झालं तरी आपण एकत्रच राहायचं, एकमेकींना मदत करायची. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. दुसरीकडे एजेंना लीलाची खूप आठवण येत असते, मात्र ते तिला कॉल काही करत नाही. तर दुसरीकडे यश रेवतीला भेटण्यासाठी चाललेला असतो, पण एके ठिकाणी त्याला रस्त्यात एक कार आडवी लावलेली दिसते. तो खाली उतरून काय झाले ते बघण्याचा प्रयत्न करतो. मात्र तितक्यात काही गुंड त्या ठिकाणी येतात आणि यशला किडनॅप करून घेऊन जातात. तर दुसरीकडे दुर्गाने सगळ्या स्टाफला बोलावलेले असते. ती त्यांना म्हणत असते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर ते स्टाफ मेंबर म्हणत असतात की मॅडम आम्हाला माहीत आहे दिवाळीनंतर एजे सर आमची पगारवाढ करतात, त्याचबद्दल तुम्हाला बोलायचं आहे ना. मात्र ते ऐकून दुर्गा गप्प बसते. तर त्या स्टाफमधील लोक म्हणत असतात की मॅडम तुम्ही सगळेजण आमची अगदी घरातल्याप्रमाणेच काळजी घेतात, त्यामुळे आम्हाला इथे काम करायला खरंच खूप आवडतं. आणि ते ऐकून दुर्गा मनाशी म्हणते की आमचा स्टाफ जर आमचा एवढा विचार करत असेल तर मी त्यांना हॉटेलमध्ये ट्रान्सफर नाही करणार, लीलाने सांगितलेलं काम पूर्ण नाही करणार. तर दुसरीकडे लक्ष्मीला दिलेलं काम लक्ष्मी करत असते. मात्र ग्रॉसरी आणि इतर सामान कसं ऑर्डर करायचं हे तिला कळत नाही. ती खूप जास्त प्रमाणात सामान ऑर्डर करते. तर दुसरीकडे रेवती आणि लीला बँकेत जाण्यासाठी निघालेल्या असतात. मात्र त्यावेळी रेवतीच्या लक्षात येतं की यशचा कॉल लागतच नाही आहे आणि त्यामुळे ती लीलाला म्हणते की ताई आपण बँकेत उद्या जाऊयात, मला आधी यश कुठे आहे ते बघू दे, कदाचित तो आम्ही ज्या ठिकाणी भेटणार होतो त्या ठिकाणीच आला असेल. आणि मग ती तिकडे जाण्यासाठी निघते. तर त्यानंतर लीला एजंटना कॉल करते आणि त्यांना विचारते की तुम्ही दिल्लीवरून परत कधी येणार आहात. तर एजंट सांगतात की मी आजच येणार आहे. तर लीला म्हणते की ठीक आहे, पण दिल्लीवरून येताना माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणा. मात्र एजे म्हणतात की आता मी तुझ्यासाठी काय आणू. तर लीला म्हणत असते की तुम्ही काही घेऊन या, तुमच्या या दिल्लीच्या मीटिंगची आठवण म्हणून. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत एजे परत आल्यानंतर ते आजारी पडतात. लीला त्यांची मनापासून काळजी घेत असते, त्यामुळे एजे तिला विचारतात की तू हे सगळं का करते. तर लीला म्हणत असते की एजे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. तर एजे म्हणतात की तुला काय वाटलं फक्त तुझं माझ्यावर प्रेम आहे का, माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून लीला तर खूपच खुश होते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.